गोडदेव गावात सुरू असलेल्या पाण्याच्या उंच टाकीच्या बांधकामादरम्यान पुन्हा एकदा गंभीर दुर्घटना घडली। बांधकाम स्थळावरून भला मोठा लोखंडी रॉड खाली पडून तो रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारावर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। विशेष म्हणजे याच बांधकाम स्थळी यापूर्वी 2 अपघात घडले असून ही तिसरी दुर्घटना असल्याने कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। स्थानिक नागरिकांनी वारंवार सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करूनही बांधकाम स्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, संरक्षक जाळी, बॅरिकेड्स आणि वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आलाय। यापूर्वीही या कामातील सुरक्षा त्रुटींविषयी स्थानिक पातळीवर आक्षेप नोंदवले गेले आहेत। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली। वारंवार अपघात घडत असतानाही सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जाते। दरम्यान या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच बांधकाम स्थळी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना। तुम्ही बघत असाल गोडदेव गावामध्ये आपण उभे होतो। या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टर ईगल कॉन्ट्रॅक्टर आहेत, लक्षात घ्या। हा मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आणि आयुक्त असतील किंवा दीपक खांबीत असतील ना, हे सगळे अधिकाऱ्यांचा जावं आहे, लक्षात घ्या। वारंवार भलत्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी बॅरिकेड न लावणं, निर्लज्ज म्हणजे एकदम नेग्लिजन्स करणं, हा मोठा प्रकार त्याच्याकडनं वारंवार घडतोय। त्याचं कारण असं आहे, ह्याला जराही भीती नाही। त्याचं कारण असं आहे की हे जावं आहेत नगरपालिकेचे। तुम्ही बघत असाल या ठिकाणी टाकीवर काम चालू आहे, या ठिकाणी बघा बाईकवर तुम्ही बघत असाल या ठिकाणी केवढा मोठा रॉड पडला आहे, विचार करा। आज त्या मुलाला इजा झालेली आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये। मीरा भाईंदर महानगरपालिके निर्लज्ज अधिकारी याच्यावर काय कारवाई करतायत ना, हे मला बघायचं आहे। मी उद्याच आयुक्ताच्या ऑफिसमध्ये येतोय काबिनमध्ये आणि याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, लक्षात घ्या। मी आता पोलिसांना पाचारण केलं। या ठिकाणचे नागरिक हे सुरक्षित नाही आहेत। या ठिकाणी शाळेची मुलं, या ठिकाणी पुरुष महिला या ठिकाणी वावरत असतात। बाजूलाच बाजार असल्यामुळे या ठिकाणी वावर असतो आणि या ठिकाणी जर कुठली सेफ्टी न लावता या ठिकाणी जर करत असेल, या काम करत असेल, त्याच्या कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये पण आम्ही दाखवतोय तुम्हाला, एक माणूस विदाऊट सेफ्टी पाण्यामध्ये त्या बारवरनं तो पाईपवरनं खाली येतोय। म्हणजे काय करायचं का, म्हणजे फक्त तुम्ही अंधाधुंद कारभार चालू ठेवायचा का मीरा भाईंदरमध्ये? या ठिकाणी नागरिक सुरक्षित नाही आहेत। हे माजलेले जे अधिकारी आहेत ना, हे निर्लज्ज अधिकारी, ह्यांना कुठेतरी त्याला वटणीवर आणायची गरज आहे, लक्षात घ्या। हे जावं आहेत ना तुमचे हे कॉन्ट्रॅक्टर, ह्यांना जरा वटणीवर आणा। आता आम्ही आता उद्यापासून आम्ही वटणीवर आणतो याला। ईगलवाल्याचं फार मोठा दुर्लक्ष होतं कामावर, लक्षात घ्या। त्यामुळे याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, आमची मागणी आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। या गोडदेवच्या टाकीवर वारंवार आता 5व्यांदा का 6व्यांदा जो प्रकार झाला आज, वरती बघा तुम्ही, वरचा अँगल पडून एक बाईकवर पोरगा चाललेला, त्या पोराच्या अंगावर पडला, नशीब त्याच्या हातावरच लागला, डोक्यावर अँगल नाही पडला। आणि सगळी छोटी पोरं ही गावातली आपल्या सेनानगर आजूबाजूच्या परिसरात राहणारी या पोरांनी मदत केली आणि त्या पोराला पटकन बाजूला काढला आणि ही पोरं खेळत असतात इथे। हा अपघात एकसारखा होतो आणि त्यासाठी या पोरांनी मदत केली। सर्वांचं धन्यवाद। पण हा प्रकार एकसारखा घडत राहील तर हा ईगल कॉन्ट्रॅक्टर आहे पाण्याच्या टाकीवाला, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। यासाठी पालिकेत तक्रार केलेली आहे वारंवार आणि परत करत राहणार आणि हे अशा चुकीची कामं आहेत ही बंद झाली पाहिजे। जय महाराष्ट्र।